हॅलो. तर सगळ्यांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. हो, तर आज आहे 14 एप्रिल. तर आमची त्याचीच तयारी चालू आहे. हो आहे ना रूप. आणि आमच्या रूपची ही दुसरी जयंती आहे. मागच्या वर्षी माझी रूप खूप छोटी होती, 14 दिवसांचीच होती, त्यामुळे तिला तितकं काही आठवत नाही. तर आता यावेळेस आम्ही तिच्यासोबत छान जयंती साजरी करू. तर चला भेटू थोड्या वेळाने. आज आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, त्यामुळे जेवायलाही स्पेशल बनवायला हवं. त्यामुळेच आज आम्ही खीर बनवायचं ठरवलं. तर इथे मी तांदळाची खीर बनवणार होते. त्यासाठी 30 ते 40 मिनटं आधी तांदूळ भिजत घालायला ठेवले आणि दुधाला चांगली उकळी आल्यानंतर त्यात हे तांदूळ घातले. याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपण केसर टाकूया. त्यानंतर मी काही रेसिपी शूट केली नाही, पण मी त्यानंतर साखर ॲड केली आणि ड्रायफ्रूट्स ॲड केले. आणि इथे आमचं रूपला झोपवणं चालू आहे, सोबतच घराची आवराआवर. तर हा आहे आता आमचा मेन्यू. सगळा स्वयंपाक मी रेडी केला, कारण रूप झोपली होती तेवढ्यात मी सगळं आवरून घेतलं. तर आज छानपैकी भजी, पनीरची भाजी, चपाती, पापड आणि इथे आहे आपली छान अशी खीर. बघा, खूप छान असं टेक्स्चर आलं आहे. सगळं आवरून झाल्यावर आम्ही दोघी मायले की रेडी झालो आणि वंदना. जय भीम. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. वंदना घेऊन झाली त्यानंतर आम्ही छान असं जेवण केलं आणि खाली सोसायटीमध्येही प्रोग्राम होता, तर तिथे आम्ही गेलो प्रोग्राम अटेंड करायला. सिंबू, आम्ही सोसायटीमध्ये जाऊन येतो. हां, पटकन येतो सोनू. ठीक आहे, तोपर्यंत तू आराम कर. त्यानंतर सगळ्या महामानवांना वंदन करण्यात आलं. आता आपल्याला लय महापुरुष येतात आणि सगळ्या महापुरुषांनी माणसाशी कसं वागावं हे शिकवलेलं आहे. आणि बाबासाहेब तो म्हणजे लहानपणी जर एखादी गोष्ट सांगितली पण त्यांच्यापाशी ती ताकद होती की ती सत्य एका असत्य आणि सत्य आणि असत्य बोलण्याची त्यांच्याजवळ धमक होती. छत्रपती सिंबा, असा लाड करून घ्यायचा तुझा. आणि इथे आमची रूपू खेळते आणि इथे आमच्या सिंबाचा लाड चालू आहे. तर आता घरी आली आहे. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.